जे कोर्टामध्ये साक्षीदार तर साक्षी असतात, त्याच्या उलट तपासणी असतात, पुरावा निश्चित त्याला साबित करणं आमची जबाबदारी असतो. त्यावेळी जज काही बोलत नाही, तुम्ही बरोबर बोलता की चुकीचं बोलतात, ते हे सगळे गोष्टीचा एनालिसिस, त्याच्या मूल्यांकन ते ज्यावेळी जजमेंट देतात त्यावेळी करतात. आणि तुम्हाला हेच सांगतो की हे जे पोलीस यंत्रणाने जे हे केलेले आहेत की कर्नल पुरोहितने पैसा गोळा, अभिनव भारत संस्था लोकांच्याकडून डोनेशन घेतलं. त्याचे खजिनदार आरोपी नंबर 6 अजय राहीरकर होते. ते ए ना दिले, बी ना दिले पैसे. कोणतरी ट्रस्ट आहे, हे जे जे ट्रस्ट आहे ना, बॉम्बे ट्रस्ट आहे, खाली चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर्ड आहे. आणि चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून लोकांच्याकडून पैसे घेतलं आणि कोणाला दिलं एक्स वाय झेडला, हे सामान्य गोष्टी आहेत. पण तपास यंत्रणाला का प्रूव्ह करायचे आहे की हे पैसे आतंकवादी गतिविधीसाठी यूज झालं, पैसे गोळा केले गेले हे प्रूव्ह झालं. ते स्वतः सांगतात, कर्नल पुरोहितने त्याच्या LIC पॉलिसी घेतलं. अरे LIC पॉलिसी घेतलं ते कदाचित चुकीच्या तुमचे आरोप होऊ शकतात की ह्याने पैसा नाही घेतला पाहिजे होता आणि तरी सुद्धा ट्रस्टचा पैसा घेतलं. पण एकही पैसा गैरकायदेशीर कायद्यामध्ये आतंकवादी गतिविधीमध्ये यूज झालं असं काही प्रूव्ह करू शकले नाही. नक्कीच. आणि तर म्हणून काही कोर्टाने प्रूफ ते करू शकले नाहीत असं तुम्ही म्हणताय. माझं तेच मी म्हणणं म्हणत आहे नाही. की पहिल्यांदा ज्यावेळी हा निकाल बाहेर आला, तुम्ही वकील म्हणून तुमची काय भावना होती, आणि ज्यावेळी तुम्ही हे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना हे कळवलं, त्या ठिकाणी त्या उपस्थित होत्या, काय पहिली भावना होती? वाटलेलं होतं निर्दोष मुक्तता होईल? होय, पूर्ण माहिती होतं का की हे जे काही इव्हिडन्स आहे, इव्हिडन्सच्या आधारावर आम्ही आकलन करतो. इव्हिडन्स कन्व्हिन्स करण्यासारखा नाही आहे, इव्हिडन्स कन्व्हिन्सिंग अँड कोजंट इव्हिडन्स नाही आहे. मग असं नसताना कसं कन्व्हिक्शन होईल?